या पद्धतीने जर तुम्ही व्हॅसलीन चेहऱ्यावरती, हातापायांवरती जर लावली ना, तर तुमच्या त्वचेवरील सगळे काही डाग धब्बे, टॅनिंग किंवा मग जर तुमची त्वचा खूप जास्त खराब झालेली असेल, तर या सगळ्या समस्या पूर्णपणे नक्कीच ठीक होतील. तुमच्या चेहऱ्यावरती एवढा सुंदर ग्लो येईल की अगदी तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. तुमची त्वचा अक्षरशः दुधासारखी उजळून निघेल. आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे काळी अशी थर चढलेली असेल, डलनेस आलेली असेल, तर हे सगळं काही पहिल्याच वापरामध्ये अगदी कमी होईल. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हाला लग्न, पार्टी किंवा फंक्शनला जायचं असेल, तर पार्लरमध्ये जाऊन महागडी मॅनिक्युअर, पेडिक्युअर किंवा मग फेशियल करण्याची अजिबातच गरज लागणार नाही. कारण घर बसल्या तुमच्या स्किनला मस्त असा ग्लो मिळेल. पण अट फक्त एवढीच आहे की हे कसं बनवायचं आणि कसं लावायचं हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि बनवण्याची पद्धत, अगदी छोटी छोटी माहिती मी सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि लावण्याची पद्धत देखील आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, इथे मी व्हॅसलीन घेतलेली आहे आणि ही व्हॅसलीन तुम्हाला बाजारामध्ये फक्त 5 ते 10 रुपयांमध्ये मिळते आणि एकदा घेतली की 3 ते 4 वेळा आरामात तुमचा पॅक तयार होतो. ही रेमेडी स्किनवरती एवढा सुंदर ग्लो देईल की जेव्हा तुम्ही ती अप्लाय कराल ना, तेव्हा तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. मी जेव्हा हे पहिल्यांदा वापरलं होतं तेव्हा मी देखील आश्चर्यचकित झाले आणि माझ्या स्किनवरती याचा इतका चांगला रिझल्ट दिसला. जर तुम्हाला देखील तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त काळ्या असे वांग झालेले असतील, पिगमेंटेशन किंवा मग हायपर पिगमेंटेशन झालेलं असेल, तर तुम्ही ही रेमेडी आत्ताच वापरून बघा. अगदी 2 ते 3 वापरांमध्ये सगळं काही ठीक होणार आहे. बघा मैत्रिणींनो, वांगाचा जर पक्का इलाज तुम्हाला हवा असेल ना, तर हे नक्की वापरून बघा. कारण हे मी सुद्धा वापरलंय आणि याचा 100% रिझल्ट मला मिळालेला आहे. फक्त 2 ते 3 वेळाच्या वापरांमध्येच माझ्या चेहऱ्यावरील हट्टी असे वांगाचे डाग निघून गेले आणि याच पद्धतीने मी वापरलंय, जसं की मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, जसंच्या तसं फॉलो करा आणि पहिल्याच वापरामध्ये तुम्ही म्हणाल की याचा रिझल्ट खरंच खूप छान मिळतो. बघा, त्यानंतर साधारणतः 2 चमचे दूध घालायचं आणि व्यवस्थित अशी क्रीम आपल्याला मिक्स करून घ्यायची. यामुळे स्किन अगदी टाईट आणि ब्राईट होते. डलनेस पूर्णपणे कमी होतो. काळी पडलेली त्वचा देखील गोरी आणि उजळ बनते. जर चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे असतील किंवा मग ॲक्ने, पिंपल झालेले असतील ना, ज्यासाठी तुम्ही खूप काही रेमेडी ट्राय देखील केलेल्या असतील आणि काहीच रिझल्ट मिळत नसेल, तर मी तुम्हाला गॅरंटी देते की हा पॅक वापरल्यानंतर तुम्ही बाकी सगळं काही विसरून जाल. फक्त हेच वापराल आणि हे देखील म्हणाल की आजवर ही रेमेडी होती तरी कुठे. दूध आपल्या स्किनला गोरं बनवतं, मॉइश्चरायझिंग इफेक्ट देतं आणि त्वचेला डिहायड्रेटेड होण्यापासून वाचवतं. डीपली जाऊन क्लीन करतं. त्यामुळे स्किनवरती फाईन लाईन्स आणि सुरकुत्या देखील हळूहळू कमी होतात. आता त्यानंतर आपण इथं घेणार आहे ते म्हणजे ग्लिसरीन. हे आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही वापरलं ना, तर हे तुमच्या त्वचेला खोलवरती जाऊन ओलावा देतं. आणि जर चेहरा खूप जास्त डल, ड्राय दिसत असेल, त्याच्यावरती कसलीच चमक नसेल, तर या पद्धतीने जर तुम्ही ग्लिसरीन वापरलं ना, तर स्किन अगदी सॉफ्ट आणि पोषणयुक्त होते. बेबीसारखी स्मूथ स्किन तुम्हाला नक्कीच मिळते. त्यामुळे आपली त्वचा प्लम्प दिसते आणि हिवाळ्यामध्ये ज्या कोणाची त्वचा खूप जास्त फाटलेली राहते, पांढरे डाग दिसतात आणि थोडा जरी चेहरा धुतला तरी त्वचा अगदी कोरडी होते आणि त्यामुळे काय होतं तर चेहऱ्यावरची शाईन आणि ग्लो पूर्णपणे गायब होतो. यासाठी ग्लिसरीन खूप जास्त फायदेशीर आहे. आता बघा, आपण जो घटक वापरणार आहे ना, त्यामुळे ॲक्ने, पिंपलचे मार्क्स लवकरात लवकर निघून जातात. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की आजपर्यंत तुम्ही हळद ही चुकीच्या पद्धतीने वापरत आलेला आहात. कारण योग्य पद्धत जर समजली ना, तर ती पिवळसरपणा न देता अगदी पार्लरसारखा ग्लो देते. जर चेहऱ्यावरती खूप मोठे मोठे आणि घट्ट असे ॲक्ने, पिंपल्स येत असतील ना, तर याचा अर्थ ते स्किनच्या आतमध्ये खोलवर रुजलेले असतात आणि हा पॅक लावल्यानंतर फक्त एका रात्रीतच ते नैसर्गिकरित्या कमी होतात. यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हळद भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यामुळे तिची जी काही ताकद आहे ते डबल ते ट्रिपल होते आणि ती फार वेगाने काम करते. भाजलेली हळद वापरल्यामुळे तिचे सगळे फायदे दुप्पट मिळतात आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हळद लावल्यावरती जो पिवळसरपणा राहतो ना, तो अजिबात राहत नाही. स्किनला हात लावल्यानंतर स्किन अगदी जर खडबडीत वाटत असेल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स देखील जास्त प्रमाणात आलेले असतील, तर आपला हा पॅक स्किनला डीपली जाऊन क्लीन करतो, एक्सफोलिएट करतो आणि सोबतच डेड स्किन सेल देखील काढून टाकतो. लक्षात ठेवा, मसाल्याची हळद वापरू नका, फक्त शुद्ध अशा हळदीचाच वापर करा. बघा, हिवाळा सुरू होताच कपाळावरती छोटे छोटे दाणे येतात, लालसर चट्टे दिसायला लागतात, पॅचेस दिसायला लागतात आणि हे सगळं इन्फेक्शन या पॅकमुळे पूर्णपणे नष्ट होतं.
मानेवरचा काळपटपणा, कोपऱ्या आणि गुडघ्यांवरील डार्कनेस, ओठाभोवतीचा काळापणा, नाकांवरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळं काही अगदी 1 ते 2 वापरांमध्येच निघून जातं. आणि ही जी रेमेडी आहे ती लहान मुलीसुद्धा वापरू शकतात. फक्त हा पॅक लावायचा आणि तुमचा चेहरा अगदी चमकदार दिसेल. बघा मैत्रिणींनो, याच्यामुळे आपल्या चेहऱ्यामधील कोलॅजनचं प्रोडक्शन वाढतं, सुरकुत्या कमी होतात आणि डलनेस कमी होण्यासाठी हेल्प होते. आता लावण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. जर तुम्ही हा पॅक रात्री लावणार तर याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान भेटतील. 5 ते 10 मिनिटं लावायचा आणि जर पिंपल्स येत असतील ना, तर मला कमेंट करून सांगा. मी आणखी एक घटक तुम्हाला सांगेल. आणि 10 मिनिटांनंतर अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आणि सगळा काही चेहरा पाण्याने वॉश करून टाकायचा. जर हातपाय काळे पडलेले असतील तर तिथं देखील तुम्ही हा पॅक वापरू शकता आणि यामुळे तुमची स्किन अगदी बेबी सॉफ्ट होईल. आणि चेहरा धुतल्यानंतर एखादं मॉइश्चरायझर किंवा मग व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल लावायला अजिबात विसरू नका. बघा मैत्रिणींनो, जर एखादा घटक तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला त्याच्यावरती ऑप्शन नक्की सजेस्ट करेल. मी देखील पहिल्यांदा खूप जास्त महागडे क्रीम्स वगैरे वापरल्या, पण मला त्याची काहीच उपयोग झाला नाही. आणि ही रेमेडी वापरल्यापासून आता मला मेकअप वगैरे करण्याची देखील गरज लागत नाही. आणि जे काही काळे डाग, पिगमेंटेशन होतं ना, ते देखील कमी झालंय आणि माझी स्किन 100% अगदी सॉफ्ट आणि सफल झाली आहे. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही देखील नक्की हा पॅक वापरून बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आणि जे काही रिझल्ट तुम्हाला भेटतील ना, ते देखील माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूयात अशाच एका नैसर्गिक रेमेडीसोबत आणि नवीन व्हिडिओमध्ये.